नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा माझ्या ताई दादांनो, प्रत्येक मराठी महिना हा अमावस्येला संपत असतो आणि त्यानंतर नवीन महिना सुरू होत असतो आणि ज्येष्ठ महिना जो आहे तर तो अमावस्येला संपणार आहे आणि ज्येष्ठ अमावस्या जी आहे तर ती 25 जूनला बुधवारी आलेली आहे. 24 जूनला ही अमावस्येची तिथी सुरू होणार आहे आणि 25 जूनला अमावस्या तिथी जी आहे तर ती समाप्त होणार आहे. त्यामुळे अमावस्या जी आहे तर ती आपल्याला 25 जूनला साजरी केली जाणार आहे. या दिवशी आपल्याला दही भाताचा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. अमावस्येला दही भाताचे काही उपाय केले तर आपला पितृदोष नष्ट होत असतो आणि वास्तुदोष, नजरदोष, मुलांना नजरबाधा झालेली असेल, घरामध्ये सतत भांडणे, किरकिर होत असेल तरी सुद्धा आपण दही भाताचा हा प्रभावशाली उपाय करू शकता. आता या उपायासाठी आपल्याला फक्त काय लागणार आहे तर भात जो आहे तर तो आपल्याला करून घ्यायचा आहे. तर आता हा दही भाताचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कुठे ठेवायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर आपल्याला सर्वप्रथम भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे. आपण ज्यावेळी रेग्युलर भात करत असतो, जसं आपण घरामध्ये खाण्यासाठी डाळ भात शिजवतो तर त्यावेळेला तांदूळ आपण काय करतो तर धुवून घेत असतो. त्याचप्रमाणे भातामध्ये मिठाचा वापर करतो. परंतु अमावस्येच्या दिवशी आपण उपायांसाठी जो भात शिजवणार आहोत तर यासाठी तांदूळ आपल्याला अजिबात धुवायचे नाही. या भातामध्ये मीठ सुद्धा आपल्याला घालायचं नाही. अळणी भात जो आहे तर तो शिजून घ्यायचा आहे. एकदा तांदूळ पाण्यामध्ये टाकले की आपल्याला सतत त्याला चमच्याने हलवायचं नाही किंवा सराटा जो आहे, चमचा जो आहे तर तो द्यायचा नाही. त्याचबरोबर उपायासाठी आपण जो काही भात शिजवणार आहोत तर तो पूर्ण भात आपल्याला वापरायचा आहे. शिल्लक भात घरामध्ये ठेवायचा नाही किंवा इतर कुणीही घरामध्ये तो ग्रहण करायचा नाही. तो भात फक्त आपल्याला उपायासाठीच करायचा आहे. जो भात आपण बनवलेला आहे तर इतर गोष्टींसाठी किंवा खाण्यासाठी या भाताचा वापर आपल्याला चुकून सुद्धा करायचा नाही. आता पहिला उपाय जो आहे तो म्हणजे पितृदोषांसाठी. पितृदोष जर असेल तर माणसाच्या आयुष्यामध्ये खूप संकट येत असतात, खूप अडचणी येतात, अडथळे येतात, ताणतणाव निर्माण होत असतात. त्याचबरोबर पितृदोष असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही. देवाचं कितीही आपण पूजापाठ केले, पारायण केलं, सेवा केली तरीही आपल्याला उपयोग होत नाही. पितृदोषामुळे विवाह योग जो आहे मुलामुलींचे तर ते सुद्धा लवकर जुळून येत नाहीत. त्याचबरोबर संतती प्राप्तीसाठी अडचणी येतात. त्याचप्रमाणे घरामध्ये सतत आजारपण असते. एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तो वाढ होत नाही. आता पितृदोष आहे जो आहे तर तो का निर्माण होतो तर आपल्या घरातील ज्या मृत पावलेल्या व्यक्ती असतात त्या नाराज असतील तर पितृदोष हा निर्माण होत असतो. जेव्हा आपले पितर हे आपल्यावरती प्रसन्न होतात त्यावेळी ते सांसारिक सुखाचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला देत असतात. परंतु हेच पितर ज्यावेळी आपल्यावरती नाराज असतात तर त्यावेळी मात्र आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती खुंटते, ती प्रगती होत नाही. खूप कष्ट करूनही आपल्याला त्या कष्टाचं जे फळ आहे तर ते म्हणावं तसं मिळत नाही. त्याचप्रमाणे पितृदोष जो आहे तर तो 3 पिढ्यांचा 7 पिढ्यांचा लागत असतो आणि म्हणूनच आपण जेव्हा पितरांची सेवा करतो त्यावेळी 3 पिढ्यांपर्यंत आपल्याला सेवा जी आहे तर ती करायची असते. आता आपण जो पितृदोषासाठी उपाय करणार आहोत तर तो आपल्याला सकाळी उठल्यानंतर करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपली रोजची जी काही नित्य देवपूजा आहे, सेवा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि उपाय
उपायासाठी वेळ नसेल तर मग तुम्ही सकाळी 12 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता, काही अडचण नाही. ज्यांना नाहीच 12 पर्यंत शक्य झालं त्यांनी अगदी संध्याकाळपर्यंत उपाय केला तर काहीही अडचण नाही. कारण अमावस्या पौर्णिमा ह्या तिथी ज्या असतात तर त्याचा जो प्रभाव असतो तर अमावस्येच्या आदल्या दिवशीही असतो, अमावस्येच्या दिवशी असतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी असतो. त्याचा प्रभाव जो असतो, जी शक्ती असते तर ती 3 दिवस असते. अगोदरच्या आदल्या दिवशी ज्या दिवशी अमावस्या असते त्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी संपलेली असते. तरी अमावस्या जरी संपलेली असेल तरी त्याच्या दुसऱ्या दिवशीही त्याचा प्रभाव जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी सुद्धा असतो. तर परंतु उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे, कारण आपल्याला ही सेवा आपल्या पितरांसाठी करायची आहे. तर उपाय आपल्याला फक्त तुम्हाला बुधवारी संध्याकाळपर्यंत तुम्ही म्हणजे 5 वाजेपर्यंत हा उपाय दिवसभरामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत करू शकता. आता आपल्याला भात जो आहे तर तो शिजून घ्यायचा आहे. यानंतर आपण तो थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला हा भात काढून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर द्रोण असेल, पत्रावळी असेल, एखादी प्लेट असेल तर त्या प्लेटमध्ये घेऊ शकता, काही अडचण नाही. तांब्याची असो किंवा स्टीलची असो किंवा पितळेची असो ती तुम्हाला घ्यायची आहे. आणि यानंतर हा भात त्यामध्ये आपल्याला काढायचा आहे, किंवा केळीचं पान जरी तुम्ही घेतलं तरीही चालेल, काही अडचण नाही. उपायासाठी केळीच्या पानाचा वापर करायचा आहे, परंतु केळीचं पान नसेल तर मग पत्रावळी घ्यायची आहे, द्रोण घ्यायचा आहे. आणि नसेलच तर मग एखादं ताट, प्लेट, वाटी घ्या, काही हरकत नाही, चालेल. आता भाताला आपण ज्यावेळी भरलेली वाटी जी आहे तर ती भरून घेतो तर ती आपल्याला पालथी करायची आहे. म्हणजेच आपल्याला आपण स्वामींना नैवेद्य ठेवतो, भात म्हणजे नैवेद्याचं ताट तयार करतो तर भात ठेवतो ताटामध्ये, तर आपण कशी उलटे हे करून त्यावरती थोडंसं वरण ठेवतो त्या पद्धतीने आपल्याला तो गोल भात करून घ्यायचा आहे आणि गोलाकार येईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या भातावरती आपल्याला थोडीशी खडी साखर जी आहे तर ती ठेवायची आहे, थोडंसं दही जे आहे आंबट तर ते ठेवायचं आहे, थोडेसे चिमूटभर काळे तीळ ठेवायचे आहे. आणि यानंतर अशा प्रकारे आपल्याला हा जो भात आहे तर तो तयार करून घ्यायचा. सर्वप्रथम भात जो आहे तर त्यावर काय करायचं, यानंतर आपल्याला आपल्या घराच्या छतावरती जायचं, म्हणजे गच्चीवरती जायचं, किंवा अंगणामध्ये जर बाहेर जागा असेल तर तिथे जायचं आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, त्यावरती आपल्याला मातीचा दिवा ठेवायचा आहे, किंवा आपण कणकेचा दिवा सुद्धा बनवू शकता. दिव्यामध्ये 2 वातीची 1 वात आपल्याला लावायची आहे आणि तिळाचं किंवा मोहरीचं तेल जे आहे तर ते टाकायचं आहे. वातीची जी दिशा आहे तर ती दक्षिण दिशेला आपल्याला करायची आहे. आणि हा जो दिवा आहे तर ज्या ठिकाणी आपण दही भात ठेवणार आहोत, म्हणजे आपल्याला हा दही भात जो आहे तर तो कावळ्यांसाठी ठेवायचा आहे. त्यामुळे आपण आपल्या अंगणामध्ये किंवा गच्चीवरती ज्या ठिकाणी कावळा येतो तर त्या ठिकाणी आपल्याला हा दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम त्या ठिकाणी दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, दिव्याची वात जी आहे तर त्याची दिशा ही दक्षिणेलाच करायची आहे. दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पितरांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवताय नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळा पठण करायचा आहे. त्यानंतर हा जो भात आहे तर तो आपल्याला त्या दिव्या शेजारीच ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला अगरबत्ती लावायची आहे, धूप लावू शकता. तसेच एका वाटीमध्ये आपल्याला थोडंसं साखर मिश्रित म्हणजे गोड पाणी जे आहे तर ते सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे, कावळ्याला पिण्यासाठी, आपल्या पितरांना पिण्यासाठी. पितरांचं स्मरण करायचं आहे. आपल्याकडून जर काही चूकभूल झाली असेल तर आपल्याला क्षमा याचना प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी पितृ स्तोत्र जे आहे, पितृ कवच जे आहे तर ते सुद्धा पठण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या कावळ्यांसाठी दही भात जो आहे तर तो आवर्जून ठेवायचा आहे. परंतु लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला दह्याचा वापर केला चालेल किंवा नाही केला तरीही चालेल. भात शिजवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला साखर जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे. शक्य असेल तर यावरती आपण थोडंसं दही ठेवलं सांगितल्याप्रमाणे तरी पण चालेल. असा हा उपाय पितृदोष नष्ट होण्यासाठी करायचा आहे. हा भात जो आहे तर तो आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचा आहे, कारण कावळ्याच्या रूपामध्ये आपले पूर्वज जे आहेत तर ते पृथ्वीवरती येत असतात. आता हा भात जो
आहे तर तो कावळ्याने खाल्ला तर ठीक, नाहीच खाल्ला तर मग अशा वेळी काय करायचं, मग दुसऱ्या दिवशी आपल्याला हा भात जो आहे तर तो उचलून घ्यायचा आहे, पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या दूर झाडाखाली नेऊन ठेवू शकता। ती वाटी तर आता तुम्ही स्टीलची वाटी घेतलेली असेल तर वाटी तुम्ही म्हणजे द्रोणमध्ये घ्या, पेपरवरती ठेवा किंवा एखाद्या पुठ्यावरती ठेवा झाडाखाली आणि वाटी तुम्ही घरामध्ये परत वापरू शकता, काही अडचण नाही। दुसऱ्या दिवशी आपल्याला हा भात जो आहे तर तो पाण्यामध्ये विसर्जित केला तरी पण चालेल, असा हा पहिला उपाय आपल्याला करायचा आहे। आता दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे वास्तुदोष नष्ट होण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला हा उपाय करायचा आहे। आपल्याला काय करायचं तर अशाच प्रकारे भात शिजवायचा, थंड झाल्यावरती त्यामध्ये आंबट दही घालायचं आणि आपल्याला तो भात मिक्स करून घ्यायचा आहे आणि वास्तुदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला आपल्या घराभोवती हा दही भात जो आहे तर तो शिंपडायचा आहे। आता जे गावाकडे राहतात तर त्यांना घराभोवती दही भात शिंपडणे शक्य आहे, परंतु जर जे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात, शहरी भागामध्ये राहतात, त्यांना हा उपाय करणं शक्य नाही। मग त्यांनी काय करायचं तर दही भात जो आहे तर तो आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे किंवा एका छोट्या प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि ती प्लेट हातामध्ये घ्यायची, आपल्या घराच्या सर्व कोपऱ्यांना आणि सर्व भिंतींना या भाताचा स्पर्श आपल्याला करायचा आहे, म्हणजे टच करायचा आहे। त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला यायचं आहे आणि आतील दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि मुख्य दरवाजावरून 7 वेळा हा भात जो आहे तर तो आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे आणि घरापासून थोडंसं दूर जायचं आहे आणि आपल्याला तो भात तिथे नेऊन टाकायचा आहे। कुणाचाही यावरती पाय पडणार नाही किंवा आपल्यापासून कुणाला त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। कुणाकडूनही हा भात एक ओलांडला जाणार नाही, ही एक आपल्याला काळजी घ्यायची आहे। ज्या पद्धतीने लोकांची जास्त वर्दळ असते, गर्दी असते, जाणं येणं ताक असतं, तर अशा ठिकाणी किंवा एखाद्या झाडाखाली आपल्याला तो ठेवायचा आहे। यामुळे आपल्या घरामध्ये जे कलह होत असतात, किरकिरी कटकटी होत असतात तर त्या नष्ट होत असतात, घरामधलं जे नकारात्मक वातावरण आहे ते सुद्धा दूर होतं। अशा प्रकारे सुद्धा आपण आपल्या घराचा वास्तुदोष जो आहे तर तो नष्ट होण्यासाठी हा उपाय करू शकता। त्याचबरोबर मुलांची नजर बाधा नष्ट व्हावी म्हणून आपल्याला काय करायचं तर मुलांवरून 7 वेळेला हा दही भात ओवाळून घ्यायचा आणि अशाच प्रकारे तो घराच्या बाहेर नेऊन एखाद्या झाडाखाली आपल्याला ठेवायचा आहे। आता जेव्हा आपण हे उपाय करणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला घराच्या बाहेर एका बकेटमध्ये पाणी सुद्धा ठेवायचं आहे, कारण आपण ज्यावेळी घराभोवती दही भात शिंपडतो त्यानंतर घरात येताना आपल्याला स्वच्छ हात तोंड हातपाय धुवायचे आहे, चूळ भरायची आहे। चूळ भरणे म्हणजे काय तर गुळणा करणे, आपल्याला गुळणा करायचा आहे आणि आपल्या मुलांवरून ओवाळून किंवा आपल्या घरावरून ओवाळून जेव्हा आपण दही भात बाहेर नेऊन टाकून येतो त्यानंतर त्यासोबतच आपल्या घरातील सर्व इडापिडा नकारात्मकता ही निघून गेलेली असते आणि म्हणून घरात मध्ये परत जाताना मात्र आपल्याला स्वच्छ तोंड हातपाय धुवून घरामध्ये जायचं आहे आणि देवांना नमस्कार करायचा आहे। एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे। ज्यावेळी आपण घरी दही भात नेऊन ठेवतो आणि परत येतो तर मध्येच आपल्याला रस्त्यामध्ये कुणी भेटलं, जसं की मैत्रीण असेल, कुणी असेल, तर त्यांच्याशी बोलत उभं राहायचं नाही, गप्पा गोष्टी करायच्या नाही, मागे वळून बघायचं नाही, सरळ आपल्याला न बोलता घरी वापस यायचं आहे। फक्त एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे। अशा प्रकारे निरनिराळे उपाय जे आहे तर ते आपण अमावस्या तिथीला नक्की करून बघा। असा उपाय जो आहे तर यापैकी कोणताही एक उपाय केला तरी पण चालेल किंवा दही भाताचे सर्व उपाय जरी तुम्ही केले या अमावस्येला तरी सुद्धा चालेल। याचं फळ जे आहे तर ते आपल्याला कितीतरी पटीने आपल्याला ते मिळत असतं, म्हणून आवर्जून अमावस्येच्या दिवशी उपाय करून बघा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा, कमेंट करत जावा। लाईकने काय होतं तर मला एक मोटिवेट होते, मला जास्त एक उल्हास येतो व्हिडिओ बनवण्यासाठी। तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे मी तुम्हाला सतत सांगत असते की व्हिडिओ
व्हिडिओला लाईक करत जावा, कमेंट करत जावा. नाही काही लिहिता आलं तरी एक स्माईलचं चिन्ह किंवा श्री स्वामी समर्थ असं सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. कमेंट बॉक्स जो आहे तर तो आपले अडीअडचणी प्रश्न जे आहेत तर ते लिहिण्यासाठीच असतो. तर आवर्जून तुम्ही लिहित जावा. तर चला, सांगितल्याप्रमाणे तो जो उपाय तुम्हाला जमेल तो उपाय तुम्ही बुधवारी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. उपाय फक्त पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा. त्याचबरोबर सेवा करा, सेवेकरी घडवा आणि आपल्या पितरांची देखील सेवा करत राहा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत, नवीन छानशा माहिती सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम